जालना महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीच्या प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला बघायला मिळाला. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा गोंधळ झाला असल्याचे सांगण्यात येते आहे. आज महानगरपालिकेत आयुक्तांकडे आम्ही आमच्या पक्षाचा गटनेता फारुख तोंडीवाले जो आम्ही नगरसेवकातून निवडला होता आणि पक्षाचं काम करत असताना, राजकारण काम करत असताना आपल्या पक्षाच्या कुणीतरी एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकायचा असतो. त्या पद्धतीनं सगळ्यांनी चर्चा करून एक सुशिक्षित, शिकलेला, स्वतःला वकील म्हणवणारा अशा फारुख तोंडीवाल्याला आम्ही गटनेता म्हणून निवडलं. पण एखाद्या गावंढळ व्यक्तीसारखा, इलिटरेट माणसासारखं त्यांचं वर्तन राहिलं. त्याने की गटनेता म्हणजे काय, हा स्वयंभू नसतो. आमच्या घटनेतच आम्ही जी घटना तयार केलेली आहे गटनेता बनवताना, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जिल्हाध्यक्षाचा आदेशाचं पालन करायचं काम हे गटनेत्याचं असतं. गटनेता स्वतः निर्णय घेऊ शकत नसतो. त्या पद्धतीनं आम्ही आमचा सगळ्यांचा विचार विनिमय करून आम्ही पक्षातर्फे क्या नाम आहे उनका, आम्ही कॉपसाठी स्वीकृत सदस्यासाठी अब्दुल अजीज यांचं नाव निश्चित केलं. त्या पद्धतीनं आम्ही आयुक्तालाही पत्र दिलं. त्याची एक कॉपी आम्ही आमच्या गटनेत्याला दिलं. आदल्या दिवशी ते आम्ही पत्र दिलं, पण त्यांनी सकाळी इथं दाखल करताना जी फॉर्मवर आमच्या अधिकृत जो निवड केली होती त्याच्या फॉर्मवर त्यांनी सही करायला पाहिजे होती, ती न करता त्यांनी काही प्रलोभनाच्या आधारे काही पैशाची देवाणघेवाण करून स्वतःला विकलं आणि पक्ष विकण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, गटनेता विकला असेल पण आमचा पक्ष हा स्वातंत्र्यापासून निष्ठेनं काम, आज एकमेव पक्ष देशामध्ये हा काँग्रेस या जातीवादी पक्षाची लढत आहेत. आणि मला याचा खेद वाटतो, ज्या लोकांच्या विरोधात ज्या समाजाच्या विरोधात लढू लागल्या तो पक्ष हे समाजाला अस्तित्व संपायला निघालं. त्या समाजाचे लोक काही पैशासाठी त्यांना विकल्या जाऊ आले. म्हणजे ही लाजिरवाणी स्थिती. म्हणजे ते स्वतः ऐकतात पण हे सर्वसामान्य जनतेचं मतदान घेतात. मतदान घेताना निवडून यायसाठी त्यांना पंजाने निशाणी लागते आणि निवडून आल्यानंतर ते सर्वसामान्य जनतेला त्यांचा सौदा करून स्वतः जातीवादी पक्षाच्या शेजारी जाऊन बसायला लागलेत. तर ह्या देशाचं कसं होईल याचा विचार आज करण्याची पाळी आलेली. म्हणून आम्ही जिल्हा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं या गटनेत्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. आता आम्ही माझ्या जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फेही मी या प्रक्रियेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. हा जो फॉर्म जो आलेला आहे काँग्रेसचा या गटनेत्यांना तिथं सबमिट केलेला आहे, तो रद्द करावा आणि आमची कोट्याची काँग्रेसची जागा जी आहे ती रिक्त ठेवावी अशी विनंती केलेली आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की आयुक्त मॅडम, आपल्या ज्या कलेक्टर मॅडम आहेत, त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीचं आहे, ते आम्हाला न्याय देतील. आणि राहिला विषय आमच्याबरोबर नगरसेवकांनाही त्यांना त्यातलं काही कळू दिलं नाही. आज 7 नगरसेवकांनी आमच्या सोबत
तिथं त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. सबसे पहले तो जिलाध्यक्ष को ये बताना चाहूँगा मैं कि आज कांग्रेस के पास कोई कमेटी नहीं है। कमेटी बनाने के लिए कम से कम 7 लोग लगते हैं। आप जिलाध्यक्ष है, भरोसे से चल रहे थे, चलो ठीक है, वो एक्सेप्ट कर दिया। और जिलाध्यक्ष ने 3 नाम हमारे पास में दिए, 3 नाम हमारे पास दिए थे और तीनों नामों से हमने एक नाम कंफर्मेशन के लिए उनको बोले तो हमारे ऊपर दबाव डाल रहे, डरा रहे, धमका रहे। डरा के और धमका के कोई काम नहीं चलता। और यहाँ सभी बाहुबली है और जिलाध्यक्ष साहब ने जो लेटर दिए तीनों लोगों को एक ही लेटर दिए और कोई घटना के पास में लेटर पहुँचा नहीं जिलाध्यक्ष साहब का। जिलाध्यक्ष साहब का बोलना है कि हमने शहराध्यक्ष को लेटर दी, पर मेरे को ये भी नहीं मालूम कि ऑथेंटिक शहराध्यक्ष कौन है। ये 3 नाम किसके हैं? अब 3 नाम बोल के कहाँ और आपस में तीनों को लड़ाते। आपको अगर ज़रूरत पड़ी तो हम वो 3 नाम की रिकॉर्डिंग के साथ, आपके 3 नाम के लेटर के साथ में सारी चीज़ें दे देंगे। नागरिकों में चर्चा है कि कुछ 7 लाख वर्ष ने पैसे लिए 15-15 लाख रुपए लिए उनकी बीस क्या करें? हम 10-10, 20-20 लाख रुपए में काम करने वाले लोग हैं। उनको लगता है कि हम 10-10, 20 लाख रुपए में काम करेंगे। और ये जो आरोप लगा रहे हैं, इन्होंने कांग्रेस पार्टी को पूरा ख़त्म करने की एक सुपारी ली थी और वो सुपारी की भी सबूत हमारे पास है। कैसे जिलाध्यक्ष ने और बाकी कुछ लोगों ने कांग्रेस कमेटी के जो काम करे थे उस सबके सबूत हमारे पास है। और हमने ये लोगों को समझा के बोले थे इलेक्शन के पहले कौन से स्टेज में, किसके स्टेज में जिलाध्यक्ष दिखे। मेरा काड़े साहब की तरफ कोई आरोप नहीं है, क्योंकि हम कांग्रेस पार्टी के लोग हैं और हमको कांग्रेस पार्टी को बढ़ावा देना है और हम सारे समाजों को साथ लेकर काम करने की कोशिश करें। इसके लिए मैं मीडिया के माध्यम से जिलाध्यक्ष चेंज करने की भी काड़े साहब से और प्रदेश अध्यक्ष साहब से विनती करूँ। कितने नगर सेवक आपके साथ में? 7 नगर सेवक हमारे साथ में है और 2 नगर सेवक इसलिए हमारे साथ में नहीं है क्योंकि हमारे एक नगर सेवक के भाई भी इच्छुक में थे, इसलिए वो आ नहीं सके। और हमारे को जो पिंटू रत्न पार्के का नाम भी है वो भी कहीं ना कहीं पार्टी के सपोर्ट से ही बना। और हमको पार्टी बढ़ाने का काम करना है, सभी धर्मों को साथ लेकर चलने का काम करना है। इसके लिए और समाज के लोगों ने डिसाइड किया। वरिष्ठ को 1 कोटी